निश्चित टार्गेट केलं जातं आणि म्हणून ते हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशा पद्धतीची कुठलीही चुकीची गोष्ट आम्ही सहन करणार नाहीत. ज्याने ज्याने असं कृत्य केले त्याच्या विरोधात नक्की आम्ही न्यायिक लढाई लढणार. आता विरोधाला कुठलं काम उरलं नाही आहे. आता महाराष्ट्रावर अनेक प्रश्न आहेत जनतेचे, ते खऱ्या अर्थाने विधिमंडळाच्या पटलावर मांडणं त्यांचं काम आहे. पण अशा पद्धतीचे भातुकलीचा खेळ म्हणून ते करतायत. याचा उपयोग कुठेतरी फोटो करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादीकडे बोट केलेलं आहे. महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस दिसते. महेंद्र थोरातच्या सगळ्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत. काल अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट केला, त्यानंतर पूर्ण राज्यात एक खळबळ उडाली. पैशाचे बंडल दिसले, तुमच्यावरती आरोप केला. काय ते व्हिडिओ मागील सत्य होतं? त्यात कुठली सत्यता नाही आहे. याच्या माध्यमातून मॉर्क केलेला फोटो आहे आणि तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, म्हणजे तो तर तटकरे साहेब जेव्हा MP दुसऱ्यांदा झाले त्यावेळेला आभार जनतेचे मानलेले आहेत, तो त्यांनी व्हिडिओ तो पोस्ट केलेला आहे, जे लिपसिंग मॅच केलेला आहे तिथे. आणि म्हणून त्यांच्यावर आमचा आक्षेप जातो की हे व्हिडिओ बनवण्याचं काम अंबादास तटकरेंनी केलं आहे. हे त्रिवार सत्य आहे. यापूर्वी देखील संजय शिरसाटांचा व्हिडिओ सापडला होता, तो देखील पुढे आलेला होता पैशाचे बंडल घेऊन. शिंदेचे जे आमदार आहेत सातत्याने टार्गेटवर येत आहेत. निश्चित टार्गेट केलं जातं आणि म्हणून ते हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशा पद्धतीची कुठलीही चुकीची गोष्ट आम्ही सहन करणार नाहीत. ज्याने ज्याने असं कृत्य केले त्याच्या विरोधात नक्की आम्ही न्यायिक लढाई लढणार. विरोधकांनी जनतेचा आवाज बनून आवाज उठवला पाहिजे, मात्र ते बाजूला राहून या प्रकारच्याच व्हिडिओ समोर येतात. आता विरोधाला कुठलं काम उरलं नाही आहे. आता महाराष्ट्रावर अनेक प्रश्न आहेत जनतेचे, ते खऱ्या अर्थाने विधिमंडळाच्या पटलावर मांडणं त्यांचं काम आहे. पण अशा पद्धतीचे भातुकलीचा खेळ म्हणून ते करतायत. याचा उपयोग कुठेतरी फोटो करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. हे ठीक नाही आहे. त्यांनी योग्य ते काम करावं असं माझा त्यांना सल्ला आहे. एक शेवटचा प्रश्न, महेंद्र थोरवेंनी काल रायगडकडे बोट केलं, कुठेतरी राष्ट्रवादीकडे बोट केलेलं आहे. महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस दिसते. महेंद्र थोरातच्या सगळ्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत. तर हे होते महेंद्र दळवी, ज्यांच्यावरती काल आरोप झालेला होता. दानवेंच्या ट्विट नंतर कुठेतरी राज्याचे राजकारण खळबळ उडाली. महेंद्र दळवींचेच ते नोटांचे बंडल आहे असा आरोप त्यांनी केलेला होता. मात्र त्यावरती स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. असं सत्यता असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. तसंच थोरवेंनी देखील काल यावरती बोलताना रायगडच्या दिशेने म्हणजे कुठेतरी सुनील तटकरेंकडे बोट केलेलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्याच आमदारांमध्ये असलेली धुसफूस ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, नागपूर.